नमस्कार मित्रांनो. तर व्हिडिओ करण्यामागचं कारण, आम्ही काल हॉटेल तिरंगाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची परिस्थिती बघून सगळं बघितलं. नुकसान खूप झालं होतं आणि आमच्या मनामध्ये कुठंतरी एक भावना आली की एक मराठी उद्योजक आहे, त्याला आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. एक एवढ्या हेतून फक्त आम्ही त्यांना एक छोटीशी मदत केली, आर्थिक स्वरूपाची मदत होती. त्याचं सोशल मीडियावर एवढं म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाईट कमेंट आल्यात. मी एकच सांगतो मित्रांनो, या ठिकाणी आम्ही हॉटेल भाग्यश्रीचं पण ज्यावेळेस बोर्डचं नुकसान झालं होतं त्यांना आम्ही LED बोर्ड गिफ्ट दिला होता. आज कालच्या तिरंगा हॉटेलच्या घटनेमध्ये आम्ही त्यांना थोडीशी आर्थिक मदत केली. ह्याच्या मागं एक प्रामाणिक प्रयत्न होता की आपला मराठी उद्योजक टिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, वाढला पाहिजे. अरे भावांनो, असं जरा तुम्ही वाईट कमेंट केले, आमचं मनोबल तर खचून जाईलच जाईल, पण आम्ही मोठे उद्योजक व्हायचं लांब सोडून आमचं मनोबल खचून आम्ही आईत संपून जाऊ. आणि अशा घटनेतनं आमच्याकडे जवळपास खूप रोजगार निर्माण झालेला आहे. म्हणजे एका हॉटेलमध्ये 15-15, 20-20, 30-30 लोक काम करतात, त्यांचा रोजगार पण निघून जाईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ठिकाणी आपला मराठी माणूस ह्याच्यामुळेच फक्त मागे राहिलाय की आपण एकमेकाचे फक्त पाय खेचायचं काम करतो, एकमेकाचे नांगे टाचायचंच आपलं फक्त आतापर्यंत झालंय. पण एकच मराठी माणसाने एक लक्षात घ्यावं की इतर राज्यातले लोक, इतर समाज, जर मी नाव नाही घ्यायचं कोणाचं, पण इतर व्यावसायिक जे बाहेर राज्यातले असतील, इतर समाजातले असतील, एकमेकांच्या व्यवसायामध्ये खांद्याला खांदा लावून साथ देतात, त्यांना आधार देतात. आणि आम्ही छोटीशी एक काही आर्थिक स्वरूप, अरे त्यांनी फॉर्च्युनर घेतली, एकाने घेतली, एकानं बुकिंग केली, ह्याचा अर्थ त्यांना आर्थिक मदत केली म्हणजे त्यांच्याकडे पैसा कमी आहे, कुठं त्यांच्याकडे काही धंदा, असा विषय काहीच नाही. आमची एक भावना होती की त्यांना एक खंबीर आधार, खंबीर साथ आमची त्यांना आहे, हे फक्त आम्हाला त्यांना सहकार्याच्या माध्यमातून दाखवायचं होतं. बाकी ह्याच्यामध्ये कुठलाच विषय नाही की त्यांच्याकडे पैशाची कमी आहे किंवा त्यांनी आम्हाला काय म्हणले, असं काहीच नाही. एवढंच फक्त प्रामाणिक सांगतो की मराठी माणसाला साथ द्या आणि चांगल्या कमेंट देऊन मनोबल उंचवा. असेच आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठे उद्योजक झालो तरच रोजगार टिकल ना, असे उद्योजक निर्माण होतील पुढं. असं तुमचं कार्य राहू द्या. धन्यवाद.